सौभाग्यवती भाग 17वा. जून महिन्याची सकाळ. बाहेर पाऊस पडत होता. पावसाळा तसा अगोदरच सुरू झाला होता. त्यामुळे अनेक महिन्यांपासून तापलेली धरती सुकावत होती आणि जणू चित्कारत होती. अनेक महिन्यांच्या वियोगानंतर ज्या आवेगाने पतीच्या मिठीत शिरावे त्याप्रमाणे व्याकुळ झालेली पृथ्वी जलधारांना आत खोलवर सामावून घेत सुकावत होती. अचानक पाऊस सुरू झाल्यामुळे रस्त्यावर तशी वर्दळ कमीच होती. सकाळी कार्यालयात जावे आणि थकलेली प्रवासभत्त्याची देयक काढून घ्यावे असे ठरवून रात्री झोपलेला बाळू सकाळी जागा झाला. तोच मुळी पावसाच्या आवाजाने सुखाच्या संवेदना जाणवल्या आणि कार्यालयात जाण्याच्या रात्रीचा निश्चय बदलला. तसा सुंदर मदमस्त वातावरणातील घरीच त्या गुलाबी वातावरणात मीनासोबत मस्तपैकी वार्तालाप करावा असा एक विचार त्याला सुचला आणि त्याच्या शरीरात एक वेगळीच संवेदना शिरली. तितक्यात दाराशी वर्तमानपत्र टाकल्याचा आवाज आला. काहीशा अनिच्छेने परंतु ते वाचण्याच्या नियमित सवयीमुळे त्याने दार उघडून वर्तमानपत्र उचलले. दार बंद करून आत येत असताना बाळूने पहिल्या पानावरील ठळक बातम्यांवरून नजर टाकली. वर्तमानपत्रात पहिल्या पानावर छापलेला त्या फोटोने त्याचे लक्ष वेधले. फोटोखालील बातमी वाचून बाळू अत्यंत आनंदाने ओरडला, मीना, ए मीना, लवकर ये. काय झाले? अजून बरोबर उठला नाहीत तर लागला दावा करायला. काय पाहिजे? तोंड धुवा, चहा ठेवत आहे, मग घ्या लवकर. थांब जरा, असं मीनाक्षी एक्सप्रेसप्रमाणे जाऊ नकोस. बघ तर आनंदाची बातमी आहे. नयनचा फोटो आला आहे. तिला राज्य शासनाच्या आदर्श शिक्षिका म्हणून पुरस्कार मिळाला आहे. नगरपालिकेकडून तिचा भव्य सत्कार होणार आहे. वा वा, सकाळी सकाळी खूप आनंदाची बातमी मिळाली हो. किती खुश असतील नयनताई, किती आनंद झाला असेल त्यांना. हो ना, मी ऑफिसात जातो, बिलाचे बघून नयनला फोन लावतो, मग मी जायला तयार आणि पुढचा विचार करतो. अशा पावसात तुम्ही कुठं जात आहे आणि तुम्ही ऑफिसला जाणार? बिला वाचून काही अडलं आहे का तुमचं? मिळेल आज नाही तर उद्या. नयनला फोन करायचं म्हणत आहात ना, पण तिला सुट्ट्या आहेत ना. मग नयन शाळेत आली असेल का? अगं, पावसाचा जोर कमी होतोय. मी जागा झालो तेव्हा कसा मुसळधार पाऊस होता आणि आता बघ किती कमी झाला आहे. सुट्ट्या असल्या तरी नयन रोज सकाळी 11 वाजेपर्यंत शाळेत असते. महत्त्वाचे टपाल पाहायला आणि इतर कामांसाठीही ती दररोज शाळेत येतच असते. तुम्ही म्हणालात ते खरे आहे. बघा ना, सकाळी उठले तेव्हाचा पाऊस पाहून वाटले होते नक्कीच 4-5 दिवसांची झड लागेल. तुमची रस्ता दुरुस्तीची कामं बंद होतील तेव्हा हा पाऊस नुकसानदायकच तुम्हाला ठरतो. काय ग, काय विचार आहे? असे विचारत बाळूने मीनाला पकडण्याचा प्रयत्न केला. तितक्यात विठाबाईचा आवाज आला. बाईसाहेब. बाळूला अंगठा दावत मीनाने दार उघडले. भर पावसात अंगावर मेन कापड घेऊन विठाबाई उभी होती. कापड बाहेर ठेवून ती आत येत म्हणाली, म्हटलं पाणी पडतंय तेव्हा तुम्ही उठल्या का नाहीत ताईसाहेब? हा विचार डोक्यात चालू होता. काय सांगावं बाप्पा, कसं पाणी होतं. पहाटे पहाटे सुरू झालेला पाऊस पाहून मी विचार केला 4-6 दिवस झडी तर नाही तर काय. पण आता बघा चक्क उजाडला आहे, ऊन बी पडत आहे. देवाची बी काय खरं नाही राहिला आता. तेच तरी काय चुकते म्हणा, आपण माणूसच चुकतो. तो सजा देणारच. पाणी पडलं तरी बी कंटाळा येतो, नाही पडलं तरी जीव कासावीस बी वतो. बाहेर असंच ऊन राहिलं ना तर देरीने उठणाऱ्या माणसाला पाऊस पडल्याचं खोटं वाटलं बघा. विठाबाईची टडकी थांबवावी म्हणून बाळूने पेपर तिच्यासमोर धरून नयनचा फोटो दाखवत विचारलं, विठाबाई, या फोटोतली बाई कोण आहे? सांगा, ओळखलं का? यो फोटो वय बाळासाहेब, मी येडी वाटली की काय तुम्हाला? तेव्हा अर्ध्या रात्री बी मी ताईसाहेबाला ओळखील की. पण मला एक सांगा, पेपरात फोटो कामून आला आहे ताईसाहेबाचा? समजा ठीक आहे ना? बेटा, अगं आनंदाची बातमी आहे.
तुझ्या ताईसाहेबाला मोठं बक्षीस मिळणार आहे. 2 दिवसांनी अमरावतीला तिचा फार मोठा सत्कार आहे. बाळासाहेब, तुम्ही म्हणता ते समद डोक्यावरून चाललंय बघा. फक्त लय आनंदाची बातमी आहे एवढंच गावलं. हे घ्या 5 रुपये. आणा आणि पेढे आणा बरं. लय चांगली बातमी सांगितली बघा तुम्ही सकाळी सकाळी. विठा, तू कशाला पैसे देतेस हे? मी पेढे आणणारच आहे ना. मग राहू दे तुझे पैसे. तुम्ही मोठी माणसं, तुम्ही किलोभर आणचाल. पण म्या गरीब असली तरी त्यांची मोठी बहीण आहे. तवा नाही म्हणू नका. अहो, तवा लय सोसलं हो त्या कवड्या पोरीनं. या डोळ्यांनी पाहिलं तवा वाटायचे हे डोळे फुटावे. असे म्हणत विठाबाईने डोळ्याला पदर लावला. बाळूने गळ्यात घेतले व तो म्हणाला, 10 वाजत आहेत. जाईपर्यंत ऑफिसही सुरू होईल आणि नयनही शाळेत येईल. मी अर्ध्या तासात येतो. नयनला फोन लावतो. बाळासाहेब, मला लय बरं वाटलं असं ताईसाहेबांना सांगा. हो हो, सांगतो विठाबाई. असे म्हणत तो ऑफिसात पोहोचला. देयकाचे काम मार्गी लावून त्याने नयनला फोन लावला तर तिचा फोन सारखा व्यस्त येत होता. शेवटी एकदाचा का तिकडून आवाज आला. हॅलो, कोण आहे? कोण बोलतंय? नयन, मी बाळू बोलतोय ग. बाळू, सगळं ठीक आहे ना रे? शंकित मनाने नयनने विचारले. इकडे मस्त आहे. सकाळी वर्तमानपत्रात तुझा फोटो आणि बातमी पाहिली. खूप खूप आनंद झाला सर्वांना. अभिनंदन. नयन, अगं विठाबाईलाही खूप आनंद वाटला. तिने पेढे आणण्यासाठी 5 रुपये दिलेत ग, तुझा आनंद व्यक्त करण्यासाठी. बाळू, तुमचे आभार. विठाला नमस्कार आणि खुशाली सांगा. तसं काल सायंकाळीच समजलं होते. आज सकाळी पेपरमध्ये फोटो पाहून घरी कोणालाच आनंदाच्या कौतुकाचा शब्दही नाही. शाळेत आल्यापासून सारखे फोन येत आहेत, परंतु प्रेमाच्या आपलेपणाचा फोन फक्त तुझ्याच. बाकीचे कर्तव्यापुरतीचेच. तुझे, मीनाचे, विठाबाईचे आभार. आणखी एक आनंदाची बातमी आहे. अरे, आपल्या माधवीला पसंती आली आहे. माझ्या शाळेतील गायतोंडे भाऊ आहेत ना, त्यांच्या पुतण्या इंजिनियर आहेत. त्याने आपण होऊन मागणी घातली आहे. बोलायची सत्कार एकच दिवशी आहे. येशील तू? नाही, येशील म्हणजे हे काय विचारणं झालं. तुझा सत्कार आणि माधवीच्या आनंदाच्या क्षणी मी आणि मीना नक्कीच येऊ. तू काळजी करू नकोस. ठेवतो आता. असे बोलून बाळूने फोन ठेवला. शेजारच्या हॉटेलातून 1 किलो पेढा आणि वेगळे 5 रुपयाची पेढी घेऊन तो घरी परतला. कामं संपली असली तरीही घरी विठाबाई त्याची वाट पाहत होती. त्याला बघताच विठाने विचारले, भेटल्यात का हो बाईसाहेब? काय म्हटल्या? माझा निरोप सांगितला का? अगं हो, भेटली. तुझा निरोपही सांगितला. खुश झाली. आणखी एक आनंदाची बातमी आहे. माधवीला पसंती आली आहे. काय? चकुलीचे लगीन? अहो, एवढीशी बाळी आणि तिचं लगीन? विठा, आता ती बाळी राहिली नाही तर 16 वर्षाची झाली आहे. बघ, आमचा दिलीप 10 वर्षाचा होतोय. किती खुशीचा दिवस आहे आजच्या. एकामागे एक आनंदाच्या बातम्या येताही येते. मीना म्हणाली, साहेब आत का? तितक्यात बाहेरून कोणीतरी आवाज दिला. कोण आहे? असं विचारत बाळू बाहेर आला. बाळासाहेब गड्याने विचारले. ओ मीच, बोल. तू कोण? चल बिगिल, चला. तुम्हाला मालकाने बोलवलं आहे. तू कोण आहे? तुझे मालक कोण? बाळूने असमंजसपणे विचारले. अहो, सदाशिवरावचा निरोप आहे. काय? त्यांनी मला बोलवलं आहे. नीट ऐकलंस का? वय मालकाने तुम्हासने बोलवलं आहे. बरे, येतो म्हणून सांगा, बाळू असे म्हणाला आणि तो गडी बाळूच्या घराहून निघून गेला. कोण होते हो? मीनाने विचारले. अगं, सदाशिवने बोलवलं आहे मला, बाळू असे म्हणत होता. सदाशिवने बोलवलं आहे? कशाला? आता त्याला काय गरज पडली? आता तर कुठे नयनच्या जीवनात चांगले दिवस यायला सुरुवात झाली. त्यात या माणसाची दृष्ट कशाला? अगं, पण पावतर दे. काय म्हणतोय तो? मागे दुकानात भेटला तेव्हाही त्याने बोलण्याचा प्रयत्न केला होता, पण तो त्या ठिकाणी बोलू शकला नाही. मालकीन, बाळासाहेबांना जाऊ द्या. पावतर काय सांगणार आहे ते समजू तर द्या, विठा म्हणाली. तसा तयार होऊन बाहेर बाळू पडाला. सदाशिवच्या घरापुढे बाळूने मोटरसायकल उभी केली.
इकडे तिकडे नजर फिरवली. गल्लीमध्ये विशेष फरक पडला नव्हता. प्रभा आणि सदाशिव या दोघांच्या जुन्या वाड्याचे नूतनीकरण करून एकत्र बांधलेल्या बंगल्याची फार दुर्दशा झाली होती. सारा रंग उडून गेला होता. अनेक ठिकाणी रंगांसोबत सिमेंटनेही साथ सोडली होती. एकंदरीत बंगला कसा विद्रूप दिसत होता. बंगल्यासमोर 2-3 उकंडेही पडले होते. दारासमोर अबलावृद्धांची विष्ठा पडली होती. नयनच्या काळात तोच बाग सडा रांगोळ्यामुळे मनमोहक दिसत असे. अशी अवकाळा का यावी? बंगल्यात माणसे राहतात ना. इतक्या वर्षांनी माझी आठवण का झाली? जेव्हा सदाशिवने माझा अपमान केला आणि वाड्यातून बाहेर पडलो त्या गोष्टीस किती वर्ष लोटली. इतक्या वर्षांनी त्याला माझी आठवण का आली असावी? त्याचा काही वाईट हेतू तर नसेल ना? असे मनाशी बोलत बाळू दरदरत्या अंतःकरणाने आत शिरला. उजव्या बाजू पोतांची रास पडली होती. त्यातून बरेच गहू बाहेर पडले होते. त्या फुटक्या पोत्यांवर सांडलेल्या गावावर मोठमोठी उंदरं राज्य करीत होती. मनसोक्त खेळत होती. बंगल्यामध्ये सर्वत्र केर होता. असं वाटत होतं की अनेक महिन्यांपासून वाड्याची आणि जाडूंची भेट झाली नव्हती. सिनेमात दाखवतात त्याचप्रमाणे बंद हवेलीमध्ये ठिकठिकाणी जाडेच जाडे दिसत होते. बाळूने सर्वत्र शोधक नजर फिरवली, परंतु कुठेही माणसाचा मागमूस नव्हता. कुणी समोरही दिसत नव्हते. कुठे शोधावे असा प्रश्न स्वतःलाच विचारत असताना एका खोलीतून त्याला खोकलण्याचा आवाज आला. त्या आवाजाच्या दिशेने बाळूने लगबगीने निघाला. खोलीच्या दाराजवळ जाता तो दचकला. तुंबलेल्या गटाराचा किंवा सार्वजनिक शौचालयाचा जसा वास येतो तसाच वास त्या खोलीतून येत होता. खोलीत जावे का नाही या विचारात असताना आतून क्षीण आवाज आला, या बाळासाहेब या. मन घट्ट करून तो आवाज ऐकून आत शिरला आणि दचकला. दारासमोर असलेल्या एका पलंगावर अतिशय भयानक अवस्थेत सदाशिव झोपला होता. अगदी न्यायाळून पाहता तो सदाच असल्याची खात्री पटत होती. नवजात बालकाप्रमाणे हातापायांमध्ये काळ्या डोळ्यांची खोमणी, दोन्ही गालांमध्ये चेंबू असतील अशी अवस्था झाली होती. सदाशिवच्या अंगणातील रक्तापेक्षा बैठकी खेळत असलेल्या उंदरांच्या शरीरातील रक्त नक्कीच जास्त असेल या विचारामध्ये तो पलंगाजवळच्या खुर्चीवर टेकला. खोलीची स्थिती पाहून त्याला मळमळ सुरू झाली. त्याने रुमाल तोंडावर धरला. फार लांबून यावा अशा आवाजात सदाशिव म्हणाला, माफ करा बाळासाहेब. ते जाऊ द्या सदाशिव, पण तुमची वाड्याची ही दशा कशी झाली हो अशी? कर्माचे फळ भोगतोय, जिवंतपणी मरण यातना भोगतायत, पण प्रभाताई कुठे? त्या काही दिसत नाही. प्रभा जिथं दिवसा गणिक एक एक अवयव साथ सोडतं, एक एक दिवस पाय, काही दिवसांनी दुसरा पाय, हात, पुन्हा हात, तर मध्येच कधी नाकातून रक्त तर कधी कानातून रक्त, रोज नवे मरण अनुभवते. तिथे प्रभा काय साथ देणार? ती तर हाडामासांची जिवंत परी गेली सोडून वर्षापूर्वी. तिचा कोण? हा विनय नावाचा मित्र भेटला. त्याची इथं रोज येणे जाणे सुरू होते. मागे तुमच्या दुकानामध्ये भेट झाल्यानंतर काही दिवसातच अंथरूण धरले. ते आजही अंथरुणावर आहे. ते दोघी बाजूच्या खोलीत दिवसा डवड्या नंगानाच करायचे. माझ्या छातीवर दडण दडायचे आणि मी म्हणताना त्याला जोराची थाप लागली. शेजारी पडलेला पांढरा शुभ्र रक्ताने पिऊन घेतलेला रुमाल सदाने उचलला. तोंडावर धरून पुन्हा बाजूला केले. तसे करताना तोंडावर अर्धवट राहिलेली लाली पुन्हा पुसण्याचा प्रयत्न केला, परंतु अगोदरच रक्ताने माखलेल्या रुमालाने नवीन रक्त शोषून घेतलेच नाही. उलट रुमालावरील अगोदरचे रक्त गालावर पसरले. त्या अवस्थेमुळे बाळूलाच गडबडून आले. त्या दिवशी तुम्ही दुकानात भेटलात तेव्हा वाटलं तुम्हाला बोलावं, क्षमा मागावी, परंतु हिंमत झाली नाही. कोणत्या तोंडाने तुम्हाला बोलू? नंतर हा असा आजारी पडलो. प्रभा, विनय यांचा गोंधळ ऐकताना प्रकर्षाने नयनची आठवण येत होती. त्यावेळी माझे आणि प्रभाचे संबंध पाहून नयनची काय अवस्था झाली असेल असा प्रश्न स्वतःलाच वारंवार विचारून नशिबाला दोष देतोय. काही दिवसांनी प्रभा विनयसह गेली, ती कायमचीही. तुम्हाला 2 मुली आहेत ना? मोठी मुली मुख्य शाळेच्या असून तिथेच राहते. दुसरी अपंगाच्या शाळेत आहे. प्रभा मला टाकून गेली आणि मला नयनची आठवण येत राहिली. हातात शक्ती होती तोपर्यंत रोज नयनला पत्र लिहित राहिलो, परंतु टाकण्याच्या धाडस झाले नाही. सकाळी दुपारी लिहिलेले पत्रे सायंकाळी फाडून टाकायचे. 6 महिन्यांपासून दोन्ही हातांनी साथ सोडली. मग खाणेपिणे सारे गड्याच्या भरोशावर. सकाळ सायंकाळ गडी येतो, कधी
2 घास भरवतो तर कधी दूध चहाचे 4 थेंब टाकतो. बाकी साऱ्या क्रिया अंथरुणावरच. नयनवर केलेला साऱ्या अत्याचाराचा बदला अगदी चक्रवाढ व्याजासह वसूल होतोय. मात्र माझे हाल निभोग अजूनही संपले नाहीत. कधी कधी वाटतं तुम्हाला बोलून सर्व काही सांगावं. तुम्ही नयनला सांगाल, कदाचित ती येईलही. पण मी तिला काय म्हणून बोलू? मी तिला काय दिलं? दुःख आणि दुःखच दिलं हो. आताही ती आली तरी मी तिला काय देऊ शकेल? पुन्हा दुःखच. शिवाय आता माझा अधिकारच काय? जिच्या जीवावर, जिच्या पदराआडून मी तिला छळलं, जिच्यासाठी मी नयनवर राक्षसी अत्याचार करून तिला इथून पळवून लावलं, त्याप्रमाणे माझे चांगले पांग फेडले हो. नयन अमरावतीलाच आहे. होय, ती अमरावतीला एका शाळेत मुख्याध्यापिका असून तिला राज्य सरकारचा पुरस्कार मिळतोय. पेपरामध्ये फोटो आलाय. माधवीचं लग्न ठरलं आहे असे म्हणत बाळूने सोबत आणलेल्या वर्तमानपत्रातील फोटोचा भाग सदाकडे केला. परंतु तिकडे न पाहता गपकन डोळे लावत सदा म्हणाला, नको नको, तिच्या आनंदी चेहऱ्याच्या फोटोवरही माझी पापी नजर नको, काळी छाया नको, उगाच तिला दृष्ट लागायची. माधवीच्या लग्नासंदर्भात मी तुम्हाला बोलवले आहे. गादीखाली माझे चेकबुक आहे. नयनच्या नावे 1,00,000 रुपयाचा चेक लिहून ठेवला आहे. तो द्या तिला. मी तिची माफी तर मागू शकत नाही. एक वेळ ती माफी करेल, परंतु मला तिच्याकडून माफी नको आहे. परंतु हा पैसा घेऊन माधवीचे लग्न चांगलं धूमधडाक्याने कर असं म्हणावं तिला. मी तुम्हाला चांगल्या दवाखान्यात, चांगल्या डॉक्टरांकडे दाखवतो. नको नको, आता दवाखाना वगैरे नको. मामांच्या खून, नयनला दिलेल्या यातनांची सजा मला बघू द्या. खरे सांगू, अनेक महिन्यांपासून मी खूप समाधानी आहे. घाबरू नका. अहो, जे गुन्हे मी केले त्या पापाची सजा यापेक्षा वेगळी असू शकत नाही. असे करा, चेक काढून घ्या आणि नयनला द्या. आणि माझी काळजी करू नका. मला सोबत आहे माझ्या गुन्ह्यांची आणि त्यापोटी मिळणाऱ्या शिक्षेची. बरे झाले मला वाचा आहे तोपरा आला. कधी वाचा जाईल काही सांगता येत नाही. म्हणून मी तुम्हाला बोलवलं असे सदा म्हणाला. आणि त्याने पडल्या गादीची एक बाजू उचलली आणि बाळूची द्विधा स्थिती ओळखून तोच पुढे म्हणाला, हा चेक घ्या. विचार करू नका. तुमच्याकडे प्रथमच आणि कदाचित शेवटचे मागतो. प्लीज हा घ्या चेक तुम्ही. शेवटी बाळूने धनादेश घेतला. तो निघाला. खोलीच्या दाराजवळ येताच त्याने पुन्हा मागे वळून सदाकडे पाहिले. सदाच्या डोळ्यातून येणारे पाणी ओठापर्यंत येऊन अगोदर साचलेल्या रक्ताला पुन्हा लाल करीत होते. रंगाच्या डिशमध्ये चित्रकाराने ब्रश फिरवावा तसा सदा जीभ फिरवत होता. बैठकीत निडावलेल्या उंदराचा खेळ रंगात आला होता. एका वेगळ्या जाणिवेने तो दाराबाहेर धावला आणि पोटात चाललेली गलबल त्याने बाहेर टाकली. तितक्यात बाळूला वाड्यातून गुबेडाचा आवाज ऐकू आले. 2-3 घारी बंगल्यावर गिरट्या घालीत होत्या. बाळूने घरात प्रवेश केला न केला तोच मीनाने विचारले, काय झाले हो वाड्यामध्ये? सदा सिरियस आहे. प्रभा पडून गेली आहे असे म्हणत बाळूने सारे सांगितले. बरं झालं. नयनीला छळल्याचाच पाप त्याला याच जन्मात फेडावं लागलं. आता लवकर सुटका होईल. नाही, असं 10 वर्ष खितपत पडलंय पाहिजेत त्याला, विठा म्हणाली. या जन्मात केलेल्या वाईट कृत्यांची फळे सदा भोगतोय. तिकडे संकटाशी सामना करणारे आणि पदोपदी अपमानित होऊन केवळ चांगल्या कामांमुळे नयन प्रसिद्धीच्या जोतात आहे असं म्हणत बाळू पुन्हा आंघोळीस गेला. मीनाने चहा ठेवला. मालकीन, ताईसाहेबांना लय पावसं वाटतंय हो. लय वरीच झाले. त्यांना बघितले नाही. त्यांना भेटावसाची इच्छा वाटते. अगं, आता माधवीचे लग्न ठरतंय ना, मग होईलच की भेट. मला बोलवतील का ताईसाहेब? विठा, तुला नयन बोलवणार नाही असे का वाटते तुला? अगं, ती तुला बोलवणारच, नक्की बोलवणार. मैं बी येडी आहे. मैं बोलवण्याची वाट काहून पाहते आहे? 15 दिवस अगोदर जाऊन त्या पुरीचे लगेन आणि मी बोलवण्याची वाट काबून पाहू? काय म्हटलीस ताईसाहेब? काय झालं विठा? बाळू म्हणाला. बाळूसाहेब, मेधाताईच्या लग्नाची तारीख मला पहिले सांगा बरं. असे म्हणत विठा कब्बशा विसळायला ती निघून गेली.
कथा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.